लोकमंगल विद्यालयामध्ये कृषी केंद्राचे विद्यार्थी आलते रानमसलेमध्ये गांडूळ खत कसं करायचं याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते विद्यार्थी. मग असं त्यांचा डेमो दाखवल्यावर लोकांनी रानमसलेल्या शेतकऱ्यांना असं वाटलं की आयला आपण जी शेती करतो ती लय चुकीची करतो. आज आपण गांडूळ शेतीचीच शेती करावी असं लोकांना वाटलं की लोकांनी असे प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना. तर बाबा ह्याला किती साधारण खर्च येईल, तर ह्यांनी सांगितलं बाबा साधारण 3 ते 4 हजारापर्यंत खर्च येते. पण शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा थोडक्या पैशात शेती ही आपली चांगली होते आहे आणि शेतीला चांगला ताकद येते. आणि ऑर्गॅनिक शेती ही शेती महाराष्ट्रात कवचित शेतकरी करतात आणि त्याची प्रोडक्शन ही कवचित विकतात. आणि आज ह्या रानमसलेमध्ये आमच्या 70 ते 80% शेतकरी निश्चय केला की बाबा ऑर्गॅनिक शेती करायचा. का तर या विद्यार्थ्यांनी सल्ला दिल्यानंतरनं म्हणून आणि जास्त करून आमच्या रानमसलेमध्ये जर्सी या गाईचं प्रमाण जास्त आहे आणि त्या गाईच्या शेणापासून वायपड जातं आहे आणि सोयाबीनची शेती ज्या भरपूर असल्यामुळं आणि ह्याला 0% खर्च आहे. एकदा 3-4 हजार खर्च झाला की वार्षिक कमीत कमी 4 एकर ते 5 एकराचा साधारण करता येते. आणि ती बॅग जी घेतली 3-3.5 हजार लाईफ टाईम 5 वर्ष चालते. आणि गांडूळचं जे मिळते ती थोडक्या पैशात मिळते, 3-3.5 रुपये किलोने मिळते ते. आणि ते वाढत जाणारी वस्तू आहे, ती कमी होणार नाही. आणि असं की रानमसलेमध्ये शेतकरी म्हणतात की आपल्याला ही ऑर्गॅनिक शेती केल्यानंतर ना म्हणजे रोगराई, कॅन्सर, मोठ्या आजाराला शेतकरी त्रासलेत. मग ही अशी शेती केल्यानंतर ना आपल्याला फायदा होतो. म्हणजे कसं होतं, औषधाचा शेतीला खर्च कमी, दवाखान्याचा खर्च कमी, तब्येत चांगली आणि चांगलं अतिउष्टीचं खाण्यात येतंय. त्याच्यामुळं आज या विद्यार्थ्यांनी जे सांगितले, जी स्टेटमेंट दिली त्याच्यावर कमीत कमी 40 ते 50% लोक 100% करणार ऑर्गॅनिक शेती. एवढंच होतं.